जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद् भगवद गीता चिंतन क्रमांक 79 मध्ये आपण श्लोक नंबर 14 मागच्या वेळेस घेतलेला होता। त्यामध्ये भगवंताचा प्रवेश आणि तो प्रवेश एक हिरो टाइप कशा प्रकारे आलेला आहे आणि त्यावेळेस मग भगवंत कोणासोबत असतो तर भगवंत हा पांडवासोबत आहे। मग पांडवासोबत आहे आणि त्यासोबत आपण माधव हा शब्द वापरला होता। मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती, लक्ष्मीपती या अर्थाने हा माधव शब्द वापरलेला आहे। पण ह्या श्लोकमध्ये माधव शब्द हा का वापरला ते आपण पाहूया। आणि मागच्या वेळेस हे म्हटलेलं होतं की तत् श्वेतैर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्य शंखौ प्रदद्मतु। मग श्वेत, मग तत् तोच परमात्मा श्वेत हरी म्हणजे शुभ्र इंद्रिय, ह्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस आपण येऊन थांबलेलो होतो की शुभ्र इंद्रिय याचा अर्थ म्हणजे काय तर जर इंद्रियांना आपल्याला शुभ्र म्हणजे स्वच्छ पवित्र जर करायचं असेल तर कशाची आवश्यकता आहे आणि काय पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण ह्याच्यामध्ये श्वेत घोडे, कारण मागच्या वेळेस आपण एक जे पाहिलेलं होतं उपनिषदामधील शरीर हा रथ आहे। शरीर जर हे रथ असेल तर त्यामध्ये माझे जे इंद्रिय ते घोडे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ह्याच्यामध्ये जे घोडे आहेत म्हणजे माझे जे इंद्रिय आहेत ते घोडे आहेत, पण ते शुद्ध कशा होणार, त्या स्वच्छ कशा होतील आणि पवित्र कशा होतील, हा भाग जो आहे त्या दृष्टिकोनातून श्वेत घोडे हे शुद्ध पवित्र इंद्रिय कसे होणार ह्या अनुषंगाने जर आपण बघायचं झालं तर चाणक्याचे एक फार प्रचलित आणि प्रसिद्ध असं एक जे वाक्य आहे म्हणजे अर्थ आहे, धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्य, राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह आणि इंद्रिय निग्रहस्य मूलम वृद्धोपसेवा। म्हणजे थोडक्यात धर्मस्य मूलम अर्थ हा जो सो आहे हे कशासाठी दिलेला आहे, जसं आता इथं आपण म्हणतो की श्वेत घोडे जर मला शुद्ध करायचे असतील, इंद्रिय मला शुद्ध करायचे असतील, पण ते शुद्ध का करावे तर शरीरातील रक्त जर अशुद्ध होत असेल तर रोग निर्माण होतात। शरीर संपूर्ण रक्त हे संपूर्ण शरीरभर फिरत असतं आणि जर रक्तामध्ये अशुद्धी निर्माण झाली तर माणसाच्या प्रत्येक अवयवामध्ये रोग निर्माण होण्याची शक्यता असते। त्याप्रमाणे इंद्रियामध्ये रोग निर्माण होतो, पण कसा होतो हे आज आपल्याला कळत नाही आहे। खरं सांगायचं झालं तर आजचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये ह्या बाबी कुठल्याही गोष्टी सांगितल्या जात नाहीत। त्यामुळं आणि फक्त लौकिक आणि उपजीविकेचं शिक्षण घेत असल्यामुळं, त्याच्यामागं धाव घेत असल्यामुळं एखादी ठराविक विशिष्ट रोग, मानसिक आजार, माझं मन कशा प्रकारचं आहे, दुर्बल आहे, सबल आहे, सशक्त आहे, अशक्त आहे, दैवी आहे, ह्या बाबत मन म्हणजे मन, पण मनामधील जे सूक्ष्मता ज्या बाबी आहेत त्यामुळे ते प्रकृती दृष्टिकोनाने ज्या गोष्टी आहेत त्याबाबतचं आपल्याला काही माहिती नसतं आणि काहीतरी झालं तर त्याचा मूळ कॉज किंवा रूट कॉज ते असू शकतं हे आपल्याला पटत नाही आहे। हा सगळ्यात मोठी शोकांतिका आजच्या शिक्षणाची, आजच्या संपूर्ण वातावरणाची आणि बाकी आजच्या विचारधारेची आहे। आणि हे विचारधारा आपण समजून घ्यायचं झाले त्यासाठी सूक्ष्माती सूक्ष्म प्रमाणे प्रयत्न करीत आहोत। आता मुळात जर मला माझं रक्त शुद्ध करायचं असेल तर काय करायला पाहिजे हा भाग महत्वाचा आहे। ते रक्त शुद्ध करायचं असेल तर मग बाकी त्यामध्ये डीप आपण न जाता फक्त मी चांगलं खायला पाहिजे हा भाग आहेच, पौष्टिक खायला पाहिजे हा भाग आहेच, पण पौष्टिक खात असताना विचार देखील शुद्ध पाहिजे, आचार देखील स्वच्छ पाहिजे। आणि जर आचार, विचार आणि उच्चार हे जर आपले हळूहळू आपण स्वच्छ करू लागलो तर रक्त शुद्ध होईल आणि विचार शुद्ध होईल।
त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या बाबी ही जे सांगितलं, धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्य, राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह आणि इंद्रिय निग्रह निग्रहस्य मूलम वृद्धोपसेवा. हिथं आपण इंद्रियांचा विचार करतोय त्या दृष्टिकोनातून हिथं इंद्रिय निग्रह हा इथं येतोय. धर्म म्हणजे कर्तव्य, कारण इथं ह्या 4 लाईनीमध्ये कोणकोणते शब्द आलेले आहेत. धर्म म्हणजे कर्तव्य, अर्थ म्हणजे हेतू प्रयोजन, राज्य म्हणजे देश स्थान आणि साम्राज्य, इंद्रिय म्हणजे ज्ञान किंवा कर्माचे साधन आणि निग्रह म्हणजे नियंत्रण किंवा संयमित. म्हणजे थोडक्यात आपल्या धर्माच्या मुळात काय आहे? अर्थ आहे. अर्थाच्या मुळात काय आहे? राज्य आहे. राज्याच्या मुळात काय आहे? इंद्रिय निग्रह. आणि इंद्रिय निग्रहाच्या मुळात काय आहे? तर वृद्धोपसेवा. हा त्याचा अर्थ होतो. आता इथं धर्मस्य मूलम अर्थ, अर्थ हा शब्द आपण घेतला की आपल्या डोक्यात फक्त भौतिकदृष्ट्या आणि मटेरियलिस्टिक तेवढाच विषय येतो. पण अर्थाचा वेगवेगळे अर्थ ते होऊ शकतात. ते आपण इथं खाली बघूया की अर्थ या ज्या आहे म्हणजे हेतू प्रयोजन, मगाशी जे सांगितलं म्हणजे धर्मस्य मूलम अर्थ म्हणजे हेतू आणि प्रयोजन. धर्माचं मूळ काय आहे? हेतू आहे. हेतू कोणता आहे? हा भाग महत्वाचा आहे. कारण इथं ज्यावेळेस आपण विचार करतो की धर्म, आपण मागच्या वेळेस धर्म हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. कर्तव्य करत असताना त्या मागील माझी भूमिका कोणती आहे? हा भाग महत्वाचा आहे. माझी भूमिका जर तामसी असेल, सात्विक असेल, राजसी असेल, ह्यापैकी जी भूमिका असेल त्याप्रमाणे त्याचं फळ मिळतं आणि त्याप्रमाणे कर्तव्य होतं. पण माझा धर्म जो आहे, भारतीय संस्कृती धर्म म्हणजे कर्तव्य हे सांगत असेल तर धर्माच्या मुळात जे आहे ते हेतू किंवा प्रयोजन आहे. मला माझी सुधारणा करायची आहे, मला स्वतःला बदलायचं आहे, हा माझा एक हेतू आहे. मला राष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि भगवंतासाठी कार्य करायचं आहे. ही एक धारणा आहे. हे म्हणजे हा एक हेतू आहे, प्रयोजन आहे. आणि दुसरं एक आहे, मला फक्त माझ्यासाठी करायचं आहे, बाकी दुसऱ्यांना मिळो न मिळो हे मला बघायचं नाही. हक्क आणि कर्तव्यामध्ये हा मूलभूत फरक आहे. कारण हक्कामध्ये मला माझा मिळालं की विषय संपला, पण कर्तव्यामध्ये दुसऱ्याला मी काय देईन हा विषय येतो. आणि ज्यावेळेस मी दुसऱ्याला काहीतरी देण्याची भूमिका स्वीकारतो किंवा देण्यासाठी माझ्या मनात प्रथम विचार येत असेल त्यावेळेस त्याचा परिणाम मनावरती, शरीरावरती, आपल्या आजूबाजूच्या भोवती हा होऊ लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून धर्म हे कर्तव्य हे म्हटलेलं आहे आणि त्याचा हेतू आणि प्रयोजन. मग धर्माच्या मुळात अर्थ आहे म्हणजे त्यातला हेतू आणि काय आहे. आता अर्थस्य मूलम राज्य. राज्य म्हणजे आपल्याला फक्त स्टेट ह्या दृष्टिकोनातून आपण पाहत असेल तर ते गलत आहे. स्टेट नसून राज्य म्हणजे देश, स्थान, साम्राज्य हा सगळा भाग येतोय. देश म्हणजे काय तर आपण कंट्री म्हणून देश आपण म्हणू, पण कंट्री म्हणून पण देश नव्हे, तो एक भाग आहेच शब्द म्हणजे राज्याचा. परंतु हे देश म्हणजे शरीर हे माझं राज्य आहे, शरीर म्हणजे हा माझा देश आहे. माझ्या देशामध्ये मला काही काम करायचं असेल तर मी ते काम कशा प्रकारे करेन ह्या दृष्टिकोनातून अर्थस्य मूलम राज्य. माझ्या शरीराकडं बघण्याचा दृष्टिकोन, हेतू, प्रयोजन काय आहे. हे शरीर खलु धर्म साधनम, हे साधन आहे. हे साधन मी कशासाठी वापरायचं आहे हा भाग महत्वाचा आहे. जसं मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं रथ हे एक साधन आहे, शरीर हे एक साधन आहे. मग हा माझा देश असेल तर देशामध्ये मग थोडक्यात ह्या देशाचा अर्थ, मी देशाचा वापर कशासाठी करावा ह्यासाठी माझा हेतू, माझं प्रयोजन कोणतं आहे हा भाग तिथे येतो. आणि इंद्रिय निग्रहस्य राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह. राज्यस्य म्हणजे ह्या देशामध्ये ठराविक जे मूळ आहे. कारण ह्या शरीरामध्ये समजा इंद्रिय नसतील तर हे शरीर टिकू शकेल का? कदाचित टिकेल. कोमामध्ये असलेली व्यक्ती ते पूर्णपणे असती, जिवंत असती आपण फक्त म्हणतो, पण मुर्द्या परत जिवंत असते. त्याला बाकी कुठल्याही प्रकारचे सेन्सेशन नसतात, कुठल्याही प्रकारचे मुवमेंट्स नसतात, काही नसतं. थोडक्यात राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह. आता इंद्रिय आणि निग्रह हे दोन शब्द आहेत.
जर मला माझं शरीर व्यवस्थित टिकवायचं असेल, जर मला माझ्या शरीराच्या माध्यमातून मला विकास साधून घ्यायचा असेल, जर मला माझ्या शरीराच्या माध्यमातून मला उच्च गतीला पोचायचं असेल, ज्या कारणासाठी मी जन्म घेतलेलो आहे, ज्या कारणासाठी मी गाडी घेतलेली असते, ते कारण मला जर साध्य करायचं असेल, तर ह्या शरीरासाठी जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा निग्रह अत्यावश्यक आहे. आज समाजामध्ये इंद्रिय निग्रहाचं शिक्षण दिलं जात नाही. धार्मिक शिक्षण म्हणून, आध्यात्मिक शिक्षण म्हणून इंद्रिय निग्रहाकडे बघितलं जातं. पण माझं दैनंदिन जीवनामध्ये माझं दैनंदिन जीवन श्रेष्ठ व्हावं, इवन माझं मटेरियल लाईफ श्रेष्ठ व्हावं, त्यासाठी देखील इंद्रिय निग्रह आवश्यक आहे. माझं मटेरियल लाईफ श्रेष्ठ व्हावं त्यासाठी शरीर उत्तम असायला पाहिजे. जर शरीर उत्तम नसेल तर मी हवं तेवढं काम करू शकणार नाही. जर मी हवं तेवढं काम करू शकत नसेल तर जितकी मला त्यातनं रिटर्न्स मिळायला हवे असतील तेवढे मी रिटर्न्स मिळवू शकणार नाही. म्हणून शरीर हे खलूस धर्म साधन म्हटलेलं आहे. शरीर हे धर्मासाठीचं एक साधन आहे. हे ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस सपोज आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा. आता इथं इंद्रिय निग्रह म्हणजे ठराविक मला झोप जी आहे ते इंद्रिय निग्रहित आलं. मला ठराविक एखादा पिक्चर बघायचा आहे, मला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, हे इंद्रियांची जी धावधाव आहे की नाही, ती धावधाव मला कंट्रोल करावी लागेल. त्या इंद्रियाला मग तिथं म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती मला हे नियंत्रण करावं लागेल, तर मी तिथपर्यंत पोहोचू शकेल. आणि त्याचप्रमाणे सकाळी मला लवकर उठायचं आहे. ह्या सगळ्या इंद्रियांना झोपावंसं वाटतं. 5 पांडव आणि 100 कौरव. रोज सकाळी माणूस लवकर उठायचा निर्णय घेतो. नाही, 1 तारीख आली, 1 जानेवारी आली, दिवाळी आली की संकल्प असतो की मी उद्यापासून नक्की सकाळी लवकर उठणार आणि जाणार. पण तो विचार करेल, पण संकल्प करण्यापूर्वीच त्याच्यावर 100 कौरव धडा पडतात. आणि 100 कौरव पडले की त्याचा जो विचार असतो, विचार सगळेजण करतात, पण इम्प्लिमेंटेशन होत नाही, अंमलबजावणी होत नाही आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून का अंमलबजावणी होत नाही, तर इंद्रिय निग्रह, इंद्रियावरती नियंत्रण आपलं नाही आहे. आणि इंद्रियावरती जर नियंत्रण करायचं असेल, निग्रह हा जो शब्द आहे आपण म्हणतो निग्रह हा या शब्दाचा अर्थ काय होतो, तर नियंत्रण आणि संयमित करणे, बरोबर. आता निग्रह म्हणजे ग्रह म्हणजे नि अधिक ग्रह हा शब्द जर फोडला तर ग्रह म्हणजे पकडणे आणि धारण करणे. आणि त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो ग्रहण करणे म्हणजे क्रियेचा बोध करून देणे म्हणजे ग्रहण करणे असं म्हटलं जातं. आता ठराविक एखाद्या क्रियेचा बोध कधी होतो, तर ज्यावेळेस माणूस एखादा अनुभव घेतो ना त्यावेळेस त्याचा बोध होतो. पेढा छान आहे, श्रीखंड स्वादिष्ट आहे, श्रीखंडाची चव जी आहे ती मी खाल्ल्याचा ज्यावेळेस अनुभव घेईन त्यावेळेस मला त्याचा बोध होतो की श्रीखंडाची चव कशी आहे, ती मी व्यक्त करू शकत नाही. श्रीखंड मस्त होतं, भजी उत्तम होती, पेढा छान आहे, पण तिची चव कशी आहे, मस्त आहे एवढं आपण सांगू शकेन, पण ती व्यक्त करता येत नाही. स्वादिष्ट आहे हे आपण सांगू शकू. त्या का तर ग्रहण करणे हा जो विषय आहे, ग्रहण म्हणजे हिचा आपण म्हणे ग्रह म्हणजे थोडक्यात त्यात धारण आणि पकडणे हा जो विषय आहे की मी एखादा विचार पकडला, मी एखादा विचार धारण केला, त्या विचाराच्या मागे जी कृती आहे ती मी कृती करू लागलो की तो मला बोध होतो. जोपर्यंत मी ती कृती करत नाही तोपर्यंत मला बोध होणार नाही. आणि बोध होण्यासाठी कृती आवश्यक आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीने कृती भक्तीला महत्व दिलेलं आहे. आपले जे सगळे संत आहेत, ऋषीमुनी आहेत, ते घरोघरी गेले, ही कृती भक्ती आहे. कशासाठी गेले? आपल्याला वाटतं संत आहे म्हणून जातात, नाही, ही प्रोसिजर आहे की मला माझ्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे आहेत, हे सगळे आपल्याला त्रास देतात, ते कमी कसे होतील, त्याची कमी कसे होणार नाही, कारण माझ्यासोबत आलेले आहेत, त्याचं स्थान माहीत नाही, ते कुठं राहतात माहीत नाही, पण त्याची दिशा बदलू शकू. त्याची दिशा बदलण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. बोध मला कधी होणार? ज्यावेळेस मी अनुभव करू लागेन त्यावेळेस बोध होणार. आज सगळ्या कॉलेजेसमध्ये थेरॉटिकल शिक्षण दिलं जातं, पण जोपर्यंत प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत त्या
शिक्षणाचा जो अर्थ आहे तो कळत नाही, मग त्याचा बोध होत नाही. कॉलेजमध्ये सगळं मेडिकल कॉलेजमध्ये म्हणा, ॲडव्होकेसीमध्ये म्हणा किंवा अदरवाईज कुठल्या ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर MSc ॲग्रिकल्चर मस्त झाला असेल, पण जोपर्यंत रानात जात नाही तोपर्यंत मातीचं स्वरूप ते त्यांना कळत नाही. शिकलेला असेल पण प्रत्यक्षात जोपर्यंत तिथे जाऊन करतो ना त्यावेळेस त्याला ग्रहण होतं की ह्या मातीमध्ये त्या मातीमध्ये काय फरक आहे. पिवळी माती असते पण कुठली माती आहे तिकडची, लाल माती आहे, काळी माती आहे, डोंगर माती आहे, ह्या मातीमध्ये बेसिक फरक आहे. ते वाचून गेला असेल पण प्रत्यक्षात जोपर्यंत जाऊन पाहत नाही, अनुभव करत नाही तोपर्यंत त्याला ते बोध होत नाही. त्याप्रमाणे आज आपल्याला भगवंताचा बोध होत नाही, या चिदानंद शक्तीचा बोध होत नाही, पुनर्जन्माचा बोध होत नाही. का होत नाहीये? कारण इंद्रिय निग्रहस्य मूलम वृद्धोपसेवा. जर मला इंद्रिय निग्रह करायचा असेल, जर मला ग्रहण करून घ्यायचं असेल, वृद्धोपसेवा. वृद्धोपसेवा म्हणजे काय? त्याचा अर्थ आपण जर वृद्ध अधिक उप अधिक सेवा. वृद्ध म्हणजे कोण? अनुभवी आणि ज्ञानी. म्हातारा आणि वृद्ध ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. काही न करता म्हणजे अंथरुणावर पडल्या माणूस म्हातारा होतो, त्याला काही करायला लागत नाही. म्हातारा व्हायला काही करायला लागत नाही, पण वृद्ध होण्यासाठी त्याला दिवस रात्र मेहनत करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. कारण वृद्ध हे अनुभवी आहे, ज्ञानाने अनुभवात येत होते. म्हणून मागच्या 2 चिंतनापूर्वी आपण बघितलं होतं की पितामह भीष्म हे वृद्ध अनुभवी आहे, म्हणून त्याला वृद्ध म्हणून सांगितलेलं आहे. ते वृद्ध आहेत आणि अनुभवी आहेत, आणि त्या अनुभवी आहे, ज्ञानी आहे. आणि कुठं उप म्हणजे जवळ, वृद्धोपसेवा म्हणजे ज्ञानी आहेत, जे श्रेष्ठ आहेत, जे अनुभवयुक्त आहे, त्यांच्या जवळ जा, त्यांच्या जवळ जाऊन ज्ञान ग्रहण करा. तर आपल्याला इंद्रिय निग्रह कशा प्रकारे करावा हे समजू लागेल. तोपर्यंत समजणार नाही. मग त्या अनुषंगाने ज्ञानी यांनी जे सांगितलेलं आहे ते स्वीकारणे आणि त्याचा अंमल करणे हा भाग आहे. आता ज्ञानी हे म्हटलं शब्द तर आज आपल्या दृष्टिकोनातून नॉलेज, ज्ञान ह्या दृष्टिकोनातून येतं. म्हणजे कदाचित हे जे आजच्या मटेरियल एज्युकेशन सिस्टीम मध्ये प्रवीण झालेला असेल, PhD झालेला असेल, 2-4 डिग्र्या भरपूर मोठमोठ्या मिळवलेल्या असेल, पण तो आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून तो ज्ञानी नव्हे. कारण लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन त्याच्याकडे नाही. जीवन काय आहे हे तो सांगू शकत नाही. जीवनासाठी उपजीविका आहे, उपजीविकेसाठी जीवन नाही. ह्याबद्दलचा जर फरक कळत असेल पण इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर त्याचं ज्ञान कदाचित मटेरियलिस्टिकसाठी उत्तम असेल, त्याचं ज्ञान कदाचित उपजीविकेसाठी योग्य असेल, परंतु जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, मृत्यू, मी कदाचित त्याला पुनर्जन्म मानत नसेल, पण माझ्या जीवनात असे अनंत अडचणी येतात, त्याचं उत्तर त्याच्याकडं नसेल. माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनात अचानक एखादी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, लग्न केलं, नंतर मग मूल झालं, मृत्यूपाय झालं, नंतर बायको माझं पटत नाही, ह्याची उत्तरं त्याच्याकडं नसेल. का? आपल्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून तो जीवनाविषयक असलेल्या ज्ञानाबाबत तो ज्ञानी नाही. त्यामुळं आपली संस्कृती काय म्हणते? वृद्ध कोण? ऋषी, कृष्ण, शिव, वेद. कारण कृष्णाने गीता सांगितलेली आहे. श्रीमद भगवद्गीतामध्ये संपूर्ण जगाचं ज्ञान आहे, संपूर्ण जगाचं ज्ञान आहे. महाभारतामध्ये संपूर्ण जगाचं ज्ञान आहे, संपूर्ण युनिव्हर्सचं ज्ञान आहे. आणि वेदमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. भगवान शंकरांनी वेद सांगितलेले आहेत, सगळे वेद. वेद म्हणजे शिव, गीता म्हणजे कृष्ण आणि ऋषी. ह्या दृष्टिकोनातून जे वृद्धोपसेवा म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. ज्ञान मिळालं, थोडक्यात आपल्याला ज्ञान मिळालं तर काय होतं? इंद्रिय निग्रह कशा प्रकारे करायचा हे समजून येतं. इंद्रिय निग्रह जर असेल तर माझा देश मी व्यवस्थित सांभाळू शकेल. आणि जर मी माझा देश व्यवस्थित सांभाळू शकलो तर जो अर्थ आहे, जो हेतू आहे, तो धर्म, कर्तव्य मी साध्य करू शकेन. अदरवाईज मी साध्य करू शकणारच नाही. त्यासाठी धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्य, राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह आणि इंद्रिय निग्रहस्य मूलम वृद्धोपसेवा. वयस्करांची सेवा म्हणजे त्यांची आई वडिलांची सेवा करणं हा एक पूर्ण वेगळा आहे.
मातृदेवो भव पितृदेवो भव हा भाग आलाच, परंतु त्याच्यासोबत जोपर्यंत मी हे ज्ञानी यांची सेवा करत नाही, म्हणजे मी ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत मला बोध होणार नाही. जोपर्यंत मला बोध होणार नाही तोपर्यंत मी इंद्रियांना संयमित कशा प्रकारे करायचं हे मला समजणार नाही, उमजणार नाही. इंद्रियांना मी कशा प्रकारे संयमित करायचं, तोपर्यंत माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग निर्माण होऊ नये त्यासाठी मी इंद्रियांना कशा प्रकारे शिस्त लावेन हे मला समजणार नाही. त्यामुळं हे राज्य किंवा देश हे मी सांभाळू शकणार नाही. आणि जर मी माझा देश किंवा राज्य हे सांभाळू शकत नसेल तर दवाखान्याच्या वाऱ्या वाढतील आणि आपल्या कामं जिथं असतात तिथले ते वाऱ्या कमी होतात. आणि जर मी करू शकलो नाही तर धर्मस्य म्हणजे मी माझा धर्म सांभाळू शकणार नाही. आज सगळी जर धर्मच्युत झालेली आहे, धर्म सांभाळत नाहीत असं आपण म्हणतो आहोत. त्याचं मूळ कारण तर म्हणजे खरं ज्ञान आहे त्या ज्ञानापासून ते अलिप्त झाले, परावृत्त झाले, लांब होत गेले. आज ह्याची जीवनामध्ये आवश्यकता नाही. जीवन म्हणजे फक्त पैसे कमवणं इतक्या पुरतच मर्यादित विषय डोक्यात आला, त्यामुळे हा विषय होऊ लागलेला आहे. आणि भगवान शंकर हे वरिष्ठाय हे वरिष्ठ्यम असं जे आपण म्हणतो वरिष्ठय म्हणजे वरिष्ठ आहेत ज्ञानामध्ये. भगवान शंकर वरिष्ठ आहे. कारण मागच्या वेळेस आपण म्हणतो अष्टावक्र ऋषी हे ज्ञानात श्रेष्ठ होते, शरीरानं ते बघितलं होतं. शिव महिमा स्तोत्रमध्ये हे वरिष्ठ म्हणजे भगवान शंकर तुम्ही वरिष्ठ आहे असं ते म्हटलेलं आहे. त्यानंतर आता आपण जे म्हणतो आजच्या मटेरियल लाईफसाठी एखादा विषय जे आपण म्हणतो आहोत की मटेरियल लाईफसाठी पैसाच आवश्यक आहे, पैसा असेल तर आपण करू शकतो, पैसा नसेल तर काय करू शकत नाही. पण आज जगाकडं भरपूर पैसे आहेत, ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, पण पैसे कशा प्रकारे मिळवायचे आणि पैशाला आपण जे लक्ष्मी म्हणून म्हणतो, माधव लक्ष्मीपती. आज आपल्या लक्ष्मी म्हणजे हातात नाही ना ठणाठण लक्ष्मी जी पडत असते तेवढीच फक्त आपल्याला डोक्यात आहे की ती म्हणजे लक्ष्मी. पण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार लक्ष्मी म्हणजे काय, कारण हे आपण का समजून घ्यायचं आहे. माधव हा शब्द इथं आलेला आहे. माधव कोणासोबत आहे, पांडवासोबत आहे. म्हणजे लक्ष्मीपती कोणासोबत आहे, पांडवासोबत आहे. मग पांडवाकडे त्यावेळेस लक्ष्मी होती का, नव्हती. ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस मग पांडवाकडे काहीच नव्हतं, त्यांचं राज्य नव्हतं, जंगलातून ते आलेले होते. मग तो त्यांच्यासोबत कसा असेल असं म्हणजे युक्तिवाद केला जातो. जर पांडवासोबत भगवान आहे, पांडव त्यावेळेस मग काही नव्हतं त्याच्याकडे, कंगाल असताना त्याच्यासोबत का आले, तर मग तो लक्ष्मीपती जर त्याच्यासोबत असेल तर लक्ष्मी कुठे गेली, मग लक्ष्मी त्याच्यासोबत का नाही आली, त्याच्यासोबत का नाही राहिली. त्यासाठी आपण लक्ष्मी या शब्दाचा अर्थ, लक्ष्मी कुठं राहते, कशा प्रकारे राहते ही समज अत्यंत आवश्यक आहे. आज फक्त लक्ष्मीच्या मागे माणूस धावतो आहे पण नारायणाला विसरलेला आहे. बायको कुठं राहते, पत्नी कुठं राहणार, जिथं नारायण असेल, जिथं नवरा असेल, विष्णू असेल तिथं पत्नी राहणार. आज आपण व्यवहारामध्ये पण कुठल्याही पत्नीला राहायला कुठं आवडतं, जिथं त्याच्या नवऱ्याची विचारपूस केली जाते असेल, त्याला मानपान दिला जात असेल, तिथं त्या बायकोला राहायला आवडेल, त्या पत्नीला राहायला आवडेल. पण ज्या घरामध्ये त्याच्या पतीला हिणवत असेल, त्याच्या पत्नीची कदाचित हिणवत नसेल पण अजिबात विचारपूस केली जात असेल, विचारपूस केली जात नसेल, त्यांना अजिबात मग खायला प्यायला देखील विचारलं जात नसेल, ह्या घरात कुठल्या पत्नीला राहायला आवडेल. ज्या घरात म्हणजे पतीचा अपमान होत असेल त्या घरात जी स्वाभिमानी पत्नी आहे त्या पत्नीला राहायला आवडणार नाही. आजच्या पत्नी सोडून पण बाकी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार ज्या पत्नी आहेत त्या पत्नीला आवडणार नाही राहायला. म्हणून हे एक गोष्ट आपण समजू की शांती पर्वामध्ये, महाभारताच्या शांती पर्वामध्ये एक गोष्ट आलेली आहे, सुंदर सुंदर गोष्ट आहे. शांती पर्व खरोखरी जे आता PhD होतात त्या लोकांना महाभारतामधले शांती पर्व ह्युमन बिईंगच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी आहेत त्यासाठी शांती पर्व अभ्यासपूर्वक सिलेबसमध्ये ठेवायला पाहिजे. इतका उत्तम श्रेष्ठ युधिष्ठिरने प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्या ज्ञानी अशा पितामह भीष्मांनी उत्तर दिलेले आहेत. आणि उत्तर जे आहेत आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीला मी सामोरं कशा प्रकारे जायचं, अडचणी कोणकोणत्या निर्माण होऊ शकतात, अडचणीचं मूळ काय आहे, त्याची कारणं कोणकोणती असू शकतात, ही सगळी त्यामध्ये चर्चा आहे. त्या दृष्टिकोनातून शांती पर्वमध्ये युधिष्ठिरांनी एक प्रश्न विचारला, ज्या
समाजाचं, पुरुषाचं किंवा व्यक्तीचं उत्थान म्हणजे विकास आणि पतन म्हणजे नाश कशा प्रकारे होतो, हा प्रश्न त्यांनी विचारला पितामह भीष्मांना, की व्यक्तीचं आणि म्हणजे पुरुषाचं, समाजाचं, देशाचं उत्थान कधी होतं आणि पतन कधी होतं आणि त्याची मूळ कारण काय. त्याची एक विशिष्टता अशी आहे की ते डायरेक्ट उत्तर सांगत नाही, पण अशी एखादी जी काही घटना घडलेली असते, एखादी जी काय क्रिया हे झालेली असती, ती गोष्ट संवादा रूपात ते सांगत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या प्रश्नाच्या उत्तराला पितामह भीष्मांनी सांगितलं, एकदा इंद्र, नारद आणि आई लक्ष्मीचा संवाद आहे. त्या संवादाबाबत त्यांनी सांगितले की एकदा इंद्र आणि नारद नदी किनारी वेदोपचाराचे गप्पा मारत बसलेले होते. गप्पा म्हणजे चर्चा त्यांची सुरू होती. तोपर्यंत एक पुष्पक विमान आलं. पुष्पक विमानातून एक सुंदर स्त्री उतरल्या. त्यास हे दोघे तिथे गेले. त्यांना विचारलं, देवी तुम्ही कोण आहात, कुठून आलात आणि आता तुम्ही इथे कशासाठी आलात आणि कुठे जाणार आहात. त्यावेळेस त्या म्हटल्या, मी देवी, मी लक्ष्मी आहे, आशा आहे, श्रद्धा आहे, धृती आहे, शांती आहे, विजिती आहे, सन्नती आहे, क्षमा आहे आणि जया आहे. ही सगळी माझी नाव आहेत. मी लक्ष्मी आहे आणि मी असुराकडे राहत होते आणि असुराकडून आता मी देवाकडे राहण्यासाठी आलेली आहे. त्यास पुन्हा याने विचारलं, तुम्ही असुराकडे का राहत होता आणि देवाकडे कशासाठी राहायला आलेला आहात. त्यावेळेस लक्ष्मीने भरपूर वेगवेगळी उत्तरे दिली आणि जी ती उत्तर दिली ते आपण नंतर पाहू. पण आज लक्ष्मी म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये माधव म्हणजे मा लक्ष्मी द्रौपदी हे आपण मगाशी म्हटलेलो आहे. थोडक्यात पांडवाकडे लक्ष्मी होती का, हे आपण मगाशी जे म्हणतो त्याप्रमाणे. आणि लक्ष्मी म्हणजे काय, चिन्हम लक्ष्मच लक्षणम. लक्ष्मी ह्याचा हा एक शब्दाचा अर्थ चिन्हम लक्ष्मच लक्षणम म्हणजे लक्ष्मीचे रूप माहिती नाही पण त्याचं काम कळतं. लक्षण म्हणजे वर्तन, वागणूक आणि स्वभाव. लक्ष्मीची लक्षणं कोणती आहेत. लक्ष्मीची लक्षणं जी आहेत, ज्ञान आहे, ऐश्वर्य आहे, सुख आहे, आरोग्य आहे आणि धनधान्य आहे. ही लक्ष्मीची लक्षणं आहेत. आता ही जर लक्ष्मीची लक्षणं असेल तर ज्यांच्याकडे आज पैसा आहे, पैसेवाले वेगळे आणि लक्ष्मीवान वेगळे. वान म्हणजे धारण करणं, लक्ष्मी धारण करणारे, आणि पैसेवाले मग पैसे धारण करणारे. पैसेवाले वेगळे आणि लक्ष्मीपती वेगळे. कारण पैसा कदाचित संचित कर्मानुसार मिळू शकतो, कदाचित ठराविक ठिकाणी एखादं काम केलं असेल त्याहीमुळे पैसा मिळू शकतो. त्यामुळं त्याची प्रत्येक पैसेवाल्याकडं ज्ञान नसतं, ऐश्वर्य नसतं, सुख नसतं, आरोग्य नसतं आणि धनधान्य नसतं. ह्या एका शब्दावरती आपण एक चिंतन घेऊ शकतो, इतकं डीप मध्ये या बाबी आहेत. परंतु ही जी लक्ष्मीची लक्षणं ही आहेत, मग ज्यांच्याकडं लक्ष्मी असेल तर कदाचित तो करोडपती नसेल, पण त्यांच्या घरातील कुटुंबामध्ये ज्ञान असेल, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार एक प्रकारचं ऐश्वर्य असेल, ऐश्वर्याचं एक वेगळाच डेफिनेशन आहे. सुख असेल, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, हे सगळ्या प्रकारचं सुख त्याच्याकडे असेल. आरोग्य, कुठल्याही प्रकारचा रोगराई नसणार आहे, मानसिक रोग नसणार आहे. आज आपल्याला फक्त शारीरिक रोग दिसतात, पण घराघरामध्ये मानसिक रोगी भरलेले आहेत. मोठे जे प्रगतशील देश जे आहेत किंवा जे प्रगत देश आहेत, मोठमोठे कंट्रीज आहेत, त्यामध्ये मानसिक रुग्णाची संख्या भयानक रीतीने वाढलेली आहे. ते आपण 2 चिंतनापूर्वी पाहिलेलं होतं. आणि धनधान्य, धनम लक्ष्मी, धनम अग्नी, धनम वायू, धनम सूर्य, हे जे आहेत, हे जे वेगवेगळे धनाचे जे प्रकार आहेत ते प्रत्येकाच्या त्या धन असणार आहे. आणि हे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडं लक्ष्मी आहे असं समजावं. पण ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत पण स्वतःच्या नाव आणि कीर्तीसाठी हापापलेले आहेत, ते नुसते ते पळापळ करतात. त्यांच्या घरातली मुलं त्यांच्या ताब्यात नाहीत, वेगवेगळी व्यसनाच्या अधीन गेलेली आहेत. बाकी शरीरामध्ये अनंत प्रकारची रोगाचं ते घर बनलेलं आहे. मानसिक स्वस्थता नाही, शांतता नाही. करोडाचा बंगला आहे, 5 लाखाचा बेड असेल पण त्यात 5 मिनिट तो झोपू शकत नाही. मुलं असतील पण मुलं कधी त्याला नमस्कार करत नाही.
आई वडील असतील पण हा कधी आई वडिलाकडे जात नाही. पती पत्नीमध्ये निवांतपणे हा नुसते पैसा 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 म्हणून धाव 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 करत असेल. पती पत्नीचं एक प्रकारचं जे ऐश्वर आहे ते ऐश्वर ते अनुभवण्याचा प्रयत्न कधी करत नाही. ह्या ठिकाणी अशी व्यक्ती, अशी कुटुंब जे प्रगतशील आपण त्याला म्हणतो आहोत, अशी नंतर मग श्रीमंत म्हणतो आहोत, वजनदार म्हणतो आहोत, प्रभावशाली म्हणतो आहोत, अशी लोक आज आपण समाजामध्ये पाहतो. पण ते लक्ष्मीपती नाही, ते लक्ष्मीवान नाही. कारण परमपूज्य दादाजींनी एक उदाहरण फार दिलं होतं. लक्ष्मी हे जे सगळे दिसतात ते कदाचित पूर्वजन्माच्या कर्मानुसार त्यांच्याकडं पैसा आलेला असतो. लक्ष्मी म्हणू आपण, लक्ष्मी आलेली असते. पण लक्ष्मी कशी आलेली असते ते फार सुंदर एक उदाहरण दिलं त्यांनी, की समजा की एखाद्या पती पत्नी आहेत. पतीला कोणी बोलवलं, आपल्या समाजामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी जातो, पतीला बोलवलं असं, संबंध असते चांगले आणि पतीला इन्व्हाइट केलेलं असतं या म्हणून, पण पतीला एका ठिकाणी जायचं असतं. म्हणून पत्नीला सांगतो तू जाऊन ये, मी अर्ध्या तासात येतो, तिथं कार्यक्रम आहे, मला दुसरा एक कार्यक्रम अटेंड करून यायचा आहे. त्यावेळेस मग तिथं संबंध राखण्यासाठी कदाचित पत्नी जाते तिथं. पत्नी तिथे जाते, तिथं बसलेली असते, म्हणजे लक्ष्मी तिथे जाते, तिथं बसलेली असते. पण ती वाट कोणाची बघते? स्वतःच्या नवऱ्याची, की नवरा मला कधी येतो आणि मला कधी घेऊन जातो. कारण ती कदाचित कारण नवऱ्याने सांगितल्यामुळे ती गेलेली असते, स्वतःहून गेलेली नसते. हे आज आपण म्हणजे समाजामध्ये किंवा आपण स्वतः कधी कधी करतो, अनुभव घेतो किंवा करतो का नाही. आपल्या बायकोला आपण पाठवून देतो, अरे मी जरा येतोय, 10 मिनिटात मी येतोय, तर तू जाऊन बस, तिथं मुहूर्त आहे, मुहूर्तावर कोणतरी आपल्यापैकी अटेंड राहायला पाहिजे, यासाठी आपण त्यांना पाठवतो आणि नंतर मी येतो. पण ते पत्नीला त्याच्याशी वैयक्तिक संबंध नसतो, ते त्याला माहिती नसतात, हे फक्त ह्याची बायको म्हणून माहिती असतं, म्हणून त्याला खानपान आणि ह्याच्यासाठी देतात, बसवतात. पण त्याचं मन असतं का? नाही. मन कुठं असतं? माझा नवरा कधी येतोय, 10 मिनिट 15 मिनिट, नवऱ्याने सांगितलेलं असतं मी 25 मिनिटात येतो, 30 मिनिटात येतो, तोपर्यंत ती फक्त घड्याळाकडे बघत असते. त्यासारखं ह्या समाजामध्ये काही काही लोकांनी मागच्या जन्मी कदाचित भगवंताची थोडी बहुत कार्य केलेली असतात, पण लक्ष्मीचं व्यवस्थित जे आहे त्याप्रमाणे केलं नसतं. म्हणून भगवंतांनी त्याला सांगितलं असते तू तितका 25-30 मिनिट जाऊन तिथं बैस, मी तोवर येतो, म्हणजे 25-30 वर्ष तू थांब तिथं, नंतर मी येईन. आज आपण समाजामध्ये तशी बघतो आहेत. पण ती जी लक्ष्मी आहे त्याचं लक्ष कुठं असतं? माझा नवरा कधी येतोय आणि मला घेऊन जातोय, ह्या दृष्टिकोनातून त्या घरामध्ये पैसा भरपूर असतो, पण हे गुण नसतात. कारण तिथं लक्ष्मी असते आपण म्हणून म्हटलो, तरी पण ती लक्ष्मी नारायणाची वाट बघत असते, नारायण तिथं नसतो. ह्या भूमिकेतून जर आपण इकडे बघितलं तर ते लक्षात येईल की समाजामध्ये जे आज बाकी नको त्या गोष्टी जे सुरू होऊ लागलेल्या आहेत ते कशासाठी आहेत. आणि ह्या अनुषंगानं हे जे आहे, ही कथा जी सांगितलेली आहे त्या कथामध्ये सूक्ष्मता आपण पुढच्या तारखेला पाहूया. इथं हे सगळे जे गुण आहेत, हे सगळे 7 देवी, लक्ष्मी म्हणत्या सगळ्या देवी हे माझ्यासोबत असतात. सगळ्यात अगोदर जया म्हणजे वृत्ती, ही वृत्ती जया पुढे असते आणि मी तिथं असती आहे. आणि हे त्याचे जो संवाद आहे त्या संवादामध्ये आज आपल्या कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक, राजकीय आणि राष्ट्रीय सगळ्यामध्ये कशा प्रकारे उपयोगी पडेल तो संवाद आपण पुढच्या वेळेस बघू. आणि त्यासाठी आपल्याला शक्ती आणि बुद्धी आपण नारायणकडे मागू की लक्ष्मी माझ्यासोबत राहू दे. आणि त्यासाठी शक्ती आणि बुद्धी भगवंताकडे मागून इतके बोलून माझा भाव पुष्प अर्पण करत आहे. असतो.